नाशिकच्या मालेगाव तालुक्यातलं डोंगराच्या कुशीत बसलेलं एक छोटंसं शांत गाव. रविवारची दुपार होती. गावातला वारा पण बंद झाला होता. जणू काही सगळं निवांत झालं होतं. घराच्या अंगणात मुलं मुली खेळत होती. कुठेतरी शेणाचा चुलीचा धूर उडत होता. पण एका घराच्या अंगणात मात्र नेहमीसारखंच खळखळून हसणारी एक छोटीशी चिमुकली बागडत होती. 3.5 वर्षाची. हातात लहानसं खेळणं, पावलांवर जमिनीचा मातीचा रंग आणि चेहऱ्यावर गोंडस निरागस हसू. घरात आई कामात गुंग होती. वडील काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आजी आजोबा शेतात गेले होते. आईला माहीत होतं, माझी बा बाहेर अंगणातच खेळते. काहीच काळजी नाही. प्रत्येक आईला जसं वाटतं तसं तिलाही वाटत होतं. घरातले काम, छोट्या छोट्या गोष्टी, धावपळ आणि मधूनच बाहेर पडून मुलीकडे नजर टाकणं. पण दुपार सरली. सावली लांब झाली. सूर्य थोडा झुकू लागला. आईने पुन्हा बाहेर नजर टाकली. पण अंगण रिकामं होतं. कुठे गेली असेल? कुणाच्या घरात गेली असेल का? मनात एक छोटा प्रश्न आला. पण तरीही तिने विचार केला, बाळच तर आहे. 2 घरांवर गेली असेल. पण मिनिट जात होती. ती परत यायचं नाव घेत नव्हती. आईने तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली. मुली, ए मुली, कुठे आहेस तू? पण शांत दुपाराचं अंगण जणू गप्प बसलं होतं. एकही हाक परत आली नाही. थोड्याच वेळात आईच्या आवाजातला आत्मविश्वास कमी होऊ लागला. चिंतेत बदलल्या. आवाजात कंप आला. पावलांची धडपड सुरू झाली. अगदी काहीच वेळात गावभर बातमी पोहोचली. ती चिमुकली दिसत नाही. कुठेच नाही. गावातले पोर, तरुण, शेजारी सगळेच बाहेर पडले. कुणी विहिरीपाशी शोध घेत होतं. कुणी मंदिराजवळ. कुणी रस्त्याने धावत होतं. आई मात्र थरथरत्या आवाजातच एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती, माझं बाळ मिळवा. कुणीतरी माझं बाळ शोधा. दुपार संध्याकाळीत बदलत होती आणि एका घरात आशेचा प्रकाश मंदावत चालला होता. या शोधात, या तळमळीत, या अस्वस्थ धडपडीमध्ये गावकऱ्यांना अजूनही विश्वास होता. आपली चिमुकली सापडेल. ती नक्की सापडेल. पण रात्री जवळ येत होती आणि त्या शांत गावात भीतीची सावली पसरू लागली होती. सूर्य मावळतीला लागला होता. गावात हलक्या अंधाराची चादर पसरत होती. दिवसभर केलेल्या शोधामुळे सगळे थकले होते. पण कुणाच्याही मनात थकवा नव्हता. कारण शोधणं थांबवणं म्हणजे आशा सोडणं होतं. आणि त्यासाठी कुणीही तयार नव्हतं. गावातली मुलं, तरुण, बाया, म्हातारे सगळे हातात मोबाईलची टॉर्च, कंदील, कधीकधी फक्त विश्वास घेऊन धावत होते. प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता, प्रत्येक पायवाट शोधून झाली. विहिरी, तळी, अगदी जंगलाच्या काठावरही तिथे कोणी ना कोणी आवाज देत होतं, बाळा, ऐकू येतंय का? कुठे आहेस? आईची अवस्था मात्र शब्दात मावणार नव्हती. डोळे लाल झाले होते. आवाज गेला होता. पाय थरथरत होते. ती फक्त एकाच हाकेत गुंतली होती, माझ्या बाळा, आईकडे परत ये. काही बोल नाही तर हसू तरी दाखव. पण शांततेने जणू तिला उत्तर दिलं होतं, तेही खूप कठोर. गावात हळूहळू एका भीतीचा आवाज घुमू लागला. एवढी छोटी मुलगी इतक्या वेळ कुठे राहील? काय झालं असेल?
लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती, कारण अशा वेळी गावातल्या प्रत्येक आईवडिलांच्या मनात एकच विचार फिरत होता, आज तिच्यासोबत झालं, उद्या कुणासोबत. संध्याकाळचे साधारण 7 वाजत आले. थंड हवा वाहायला लागली. आकाशात काळ्या ढगांनी स्थिरावण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यात गावातल्या टावरजवळ शोधायला गेलेल्या काही लोकांचा आवाज दुरून आला. अहो, इकडे या, काही दिसतंय. सगळे धावत तिकडे पोहोचले. गावातला तो टावर एकांतात झाडाझुडपांनी वेढलेला. टॉर्चची प्रकाशरेषा जशी जशी झुडपांच्या दिशेनं सरकत होती, लोकांच्या छातीत धडधड वाढत होती. आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक दृश्य दिसलं, जे पाहून सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. झुडपात ती चिमुकली शांत पडलेली होती, जणू काही देवळात झोपल्यासारखी स्थिर. पण तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं, हे स्पष्ट दिसत होतं. क्षणभर गाव गप्पा झाल्या. वाऱ्यांचा आवाजही थांबला. फक्त एकच आवाज ऐकू येत होता, तिच्या आईचा हंबरडा. त्या क्षणी गावातली शांतता रागात बदलली, दुःख संतापात बदललं आणि सगळ्यांच्या डोळ्यात एकच मागणी पेटली, हे ज्याने केलं त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. फोन केले गेले. पोलीस पळत पळत आले. घटनास्थळांवर पंचनामा झाला. पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच असं निर्दोष बाळ कोण घेऊन गेलं आणि का. गावातल्या प्रत्येक हृदयात तीव्र वेदना उसळली होती. तो टावर, ती झुडपं आणि तिचं शांत पडलेलं शरीर, ते दृश्य कोणाच्या डोळ्यातून जात नव्हतं. गावात आता रात्रीपेक्षा अंधार मनात उतरला होता. त्या रात्रीनं डोंगराळ गावाचं स्वरूपच बदललं होतं. भीती, दुःख आणि संताप, ही 3 भावनांचं जणू गावभर पसरल्या होत्या. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. पण गावकऱ्यांचा संताप मात्र थांबणार नव्हता. आमचं बाळ एवढ्या छोट्या वयात, हा प्रश्न प्रत्येकाच्या छातीत धगधगत होता. रात्रभर लोकांना झोपच लागली नाही. कधी शोक, कधी राग. गावातलं वातावरण जणू जिवंत जखमेप्रमाणे दुखत होतं. सकाळ झाली, पण गावातला सूर्य आज उजळून निघाला नाही. थकलेले चेहरे, सुजलेले डोळे, शांत घर, सगळीकडे एकच भावना, अन्यायाचा बदला हवा. आई तर पूर्णपणे कोसळली होती. तिला काही समजत नव्हतं. एक क्षण ती शांत बसायची, दुसऱ्या क्षणी बाळाचं नाव घेत रडत रडत अंगणात धावत जायची. जणू अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की तिचं लहानसं फूल आता परतणार नाही. महिलांनी गावात एकत्र येत हातात फक्त एकच घोषणा घेतली, आमच्या मुलींवर जर असा धोका असेल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी थेट रस्ता पकडला. मालेगाव कुसुंबा हा मोठा महामार्ग. सकाळीच महिलांनी रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन सुरू केले. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त तीव्र वेदना आणि न्यायाची मागणी होती. गावकऱ्यांनी टायर जाळले, ट्रॅफिक थांबवला. लोक मोठ्या प्रमाणात जमू लागले. प्रत्येकजण आक्रोश करत होता. अशा लोकांना शिक्षा कुठे मिळत नाही, म्हणून असे प्रकार वाढतात. आमची मुलं सुरक्षित नाहीत, हे कसं मानू. महिला तर अगदी आघाडीवर होत्या. कुणाचं कुंकू ओलांडलं, कुणाचं केस सेल झालं होते, पण त्याचे डोळे मात्र ज्वाळेसारखे पेटले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. महामार्गावर 10-1200 लोक बसले होते. कुणी शांत बसलेलं नव्हतं.
प्रत्येकाच्या मनात एकच प्रतिमा होती, ती लहान चिमुकली, जिचं हसू आता कायमचं हरवलं. या सगळ्या संतापात एक प्रश्न सतत घुमत होता. ही मुलगी एवढ्या निर्दयपणे कुणी घेतली आणि का? तिचं काय चुकलं होतं? लोकांचा आवाज वाढत चालला होता. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी वेदना इतकी खोल होती की कुणाच्या शब्दांनी ती शांत व्हायची नव्हती. एक एक करून अधिकारी आले, चर्चा झाली, आश्वासन दिली, पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी धगधगत राहिली. आमच्या बाळाला जे झालं ते पुन्हा कधीच कुणाच्याही मुलीला होऊ नये. तेवढ्या तपासाच्या बातम्या गावात येऊ लागल्या. संशय, चौकशी आणि एका नावाकडे वाढत गेलेली बोटं. गावाचा राग आता एका दिशेने वळू लागला होता. पण कुटुंबासाठी मात्र ही तर अजूनही त्या दुःख स्वप्नाची सुरुवात होती. महामार्गावरील आंदोलन, पोलिसांची धावपळ, लोकांचा संताप. या गोंधळात एक क्षणही असा नव्हता की चिमुकलीचं नाव कुणी विसरलं असेल. गावातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक अंगणात त्या निरागस चेहऱ्याचं हसू अजूनही भिंतीवर उमटलेलं होतं. तपासाचा वेग वाढला. गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि पोलिसांनी मिळून संशयाच्या दिशेने शोध घेतला. काही वेळात एक नाव स्पष्ट झालं आणि त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरची वेदना रागात बदलू लागली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची बातमी गावात आली, पण त्या बातमीने गावातील रिकामी झालेली बाहू आईच्या मिठीत परत कुणालाही मिळवून देऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ जरा उशिरा उजाडल्यासारखी वाटत होती, कारण गावातला प्रत्येक माणूस रात्रभर रडून थकला होता. मुलीचा मृतदेह अखेर कुटुंबाला देण्यात आला. आईचे हात थरथरत होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिच्या स्वप्नासारखे बाळ आता तिच्या मिठीत येणार नाही. आई हलकेच, अतिशय प्रेमाने म्हणाली, "बाळा, उठ, आपण घरी जाऊया." पण ती शांत होती. त्या शांततेनं आईचा संसार पाडून ठेवला. गावातून स्मशानभूमीकडे निघालेली ती अंतिम मिरवणूक पाहायला संपूर्ण गाव जमा झाला. एवढ्या छोट्या चिमुकलीच्या अंत्ययात्रेत असं दुःख पसरलं होतं की वादळही थांबून ऐकत असेल असं वाटत होतं. जिथं तिचं हसू घुमायचं तिथं आज शांतता होती. स्मशानभूमीत लोकांनी फूल टाकली, नमस्कार केला, पण एक क्षण असाही होता ज्यावेळी गावातल्या एका वृद्ध आजीनं रडत रडत म्हटलं, "देवा, एवढं निरागस बाळ, तिचा काय दोष होता?" त्या एका वाक्यानं सगळ्यांचे डोळे भरून आले. अंत्यसंस्कार पूर्ण झाले. धुराचा लोट आकाशात विरत गेला आणि त्या धुराबरोबर एका घराचं विश्वही उडून गेलं. त्या क्षणी गावात एकच निर्धार निर्माण झाला, ही शेवटची घटना असेल. आता कोणत्याही मुलीला भीती नसेल. आपलं गाव, आपली मूल आपणच सुरक्षित ठेवू. गावकरी एकत्र आले, महिला पुढे आल्या, तरुणांनी रात्रीच्या मस्तीसाठी तयारी दाखवली. शाळा, अंगणवाडी, रस्ते, सगळीकडे नवीन नियम, नवीन काळजी, नवीन जागरूकता. त्या चिमुकलीचं हसू परत येऊ शकत नव्हतं, पण तिच्या नावानं गावाला नवी ताकद मिळाली. कथेचा शेवट एकच, एखाद्या निरागस जीवाला झालेला दुर्दैवी अन्याय पूर्ण गावाला एका नवीन जागृतीसाठी सुरुवात बनवून गेला. आणि आकाशाकडे जात असलेल्या धुरात एक हसू जणू कुजबुजलं, मला पुन्हा कुणीही दुरावणार नाही,
कारण तुम्ही जागे झाला आहात.